हॅलो संघमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला भाग आहे जरदोशी वर्कसाठी। आपण जरदोशीपासून सुंदर फ्लावर डिझाईन बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी ते जरदोशी घेतलेली आहे आणि एकसारखी म्हणजे समान कट करून घेतलेली आहे आणि आपण इथे फ्लावर वर्क करूया। आणि मी ते साधी सुई घेतलेली आहे, आपली नॉर्मल सुई घेतलेली आहे आणि आपला साधा थ्रेड कॉटन थ्रेड घेतलेला आहे। आणि साधारण मी हे जरदोशी जी कट केलेली आहे 1-1 सेंटीमीटर आकाराने, म्हणजेच 1-1 सेंटीमीटर मोजून मी एकसारखे समान कट करून घेतलेली आहे। आणि बरोबर आणि इथे मध्ये मी जे घेतलं ना, मध्ये थोडं अंतर ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकतात कशा पद्धतीने मी ते हे वर्क करते। आणि फ्लावर स्टिच करण्यासाठी आपण 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत आणि कलरमध्ये घेतलेले आहेत मी। छान सुंदर असा आकार लुक देण्यासाठी। आणि जरदोशी वर्क करताना खेचून लावायची नाही, नाहीतर काय होतं ते स्प्रिंगसारखे असते ना, तर ते खेचलं जातं म्हणजे लूज पडते। म्हणून हे व्यवस्थित असं सावकाश पद्धतीने स्टिच करायचं, म्हणजे जेणेकरून आपलं हे जे फ्लावर वर्क जे आहे ते खराब होणार नाही। व्यवस्थित चेक करून म्हणजे मोती साईडला सरकून मगच आपण हे खाली हा थ्रेड टाकायचा आणि अलगद हाताने थ्रेड हा खेचून घ्यायचा। नाहीतर काय होतं, जर आपण टाईट खेचून घेतलं तर जरदोशी अशी म्हणजे चुरगळल्यासारखी होते। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच आले असतील आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, कारण मी ह्या चॅनलवर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते। आणि भरपूर मैत्रिणींना बाहेर जाता येत नाही काही कारणानिमित्ताने, घरात अडचण असल्यामुळे, तर आपण इथे आरीवर्क क्लास चालू केलेला आहे सुरुवातीपासून। जर तुमची आरीवर्क क्लास संपूर्ण शिकण्याची इच्छा असेल तर सुरुवातीचे व्हिडिओ बघा आणि आपला हा आरीवर्क क्लास कंप्लीट करा। तुम्हाला इथे आरीवर्कमध्ये संपूर्ण आरीवर्क शिकवलं जाणार आहे। जर तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, जेणेकरून तुम्हाला इथे सुरुवातीपासून आरीवर्क क्लास अगदी परफेक्ट शिकता येईल। जरदोशी घ्यायची, नंतर मोती घ्यायचा आणि सावकाश पद्धतीने ते स्टिच करायचं आहे। गडबड करून चालणार नाही, कारण जर आपण लवकर केलं तर काय होतं, जे हे जरदोशी आहे ती खेचली जाते, मग पुन्हा आपल्याला ते काढून पुन्हा वर्क करावं लागतं। म्हणून सुरुवातच व्यवस्थित करायची। आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे कळेल आपण कशा पद्धतीने ते फ्लावर स्टिच केलेला आहे।